तर मित्रांनो, जे मी आज सकाळी राईड मारली होती ना, म्हणजे आज सकाळी मी व्हिडिओ पण टाकला होता. मी 478 रुपये काहीतरी कमावले म्हणून. तर विषय काय झालाय मित्रांनो, बघा हे अशा अडचणी येतात. एवढं पण हे सोपं नाही. असं कोणाची पण अर्निंग बघून गाडी घेऊ नका. आता मी जसं समोर काम करतोय तसं मला माहित पडते अडचणी कशा कशा येतात. आज मला एक प्रॉब्लेम झालाय. ते प्रॉब्लेम मी तुम्हाला आता समजावून सांगतोय की काय प्रॉब्लेम झालाय, काय मला अडचण आली. तर तुम्ही ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कशी कशी अडचण येते हे मी तुम्हाला सांगतो. ह्या गोष्टी पण लक्षात ठेवा. फक्त ते पैसा बघून गाडी घेऊ नका मित्रांनो. काय झालंय, मी सकाळी काय झाले, खराडीवरून एक वाघोलीला मी राईड घेऊन गेलोय. तर ती राईड घेऊन गेलोय मी. असं मला ही फर्स्ट टाइम, एका महिन्यापासून मी गाडी चालवते, फर्स्ट टाइम मला असे कस्टमर भेटले. तर मी खराडीवरून त्यांना पिकअप केले आणि वाघोलीला मी त्यांना ड्रॉप केले. काहीतरी 3-4 किलोमीटरची राईड असेल. तर मला 102 भेटले आणि त्यांच्याकडून मी मनी घेतली, म्हणजे टोटल पैसे घेतले त्यांच्याकडून मी 147. तर ते 147 कशामुळे बिल वाढले, म्हणजे त्या कस्टमरने माझी कंप्लेंट केली ओलाला की मी त्यांच्याशी रूडली बोललोय. आणि म्हणजे थोडं म्हणजे जास्तच आता मी व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही की माझ्यासोबत चांगला बर्ताव केला नाही. मला बॅग्स पण लवकर काढायला लावल्या वगैरे. आणि बॅग्स त्या बाईकडे एक पण नव्हती, त्या मॅडमकडे बॅग्स नव्हती. छोटी बॅग होती आणि बॅग वगैरे तर काही नव्हती. म्हणले मला बॅग वगैरे लवकर काढायला लावले आणि मला रूडली बोलले. असे बऱ्याच गोष्टी कस्टमर केअरला कंप्लेंट केल्या आणि माझ्याकडून पैसे जास्त घेतले. पण मी पैसे जास्त घेतले नाही मित्रांनो. काय तुम्हाला पण माहिती असेल की नसेल मला माहिती नाही. पण जर सपोज आता तुमच्या अकाउंटला आधीपासून मायनस पैसे आहे, सपोज तुम्ही ओला वगैरे बुक करताय, तुम्हाला माहित असेल की तुमच्या वॉलेटला वगैरे आधीचे काही पैसे असतील तुमच्याकडे, कॅन्सलेशन चार्जेस ते काय असेल, तर ते नेक्स्ट ट्रिपला ओला तुमच्याकडून वसूल करून घेते. ते आमच्या अकाउंटला येते आणि आमच्या थ्रू ते ओला आमच्याकडून घेऊन घेते. एकतर ट्रिपमधून कट करणार, नाही तर ते निगेटिव्ह बॅलन्समधून आम्हाला पे करावं लागते. असं काहीतरी ते करून घेते ओला. तर तशी सिस्टम झाली. पण त्या बाईने एवढी कंप्लेंट केली माझी की मला रूडली बोलले आणि बरंच काही मला कस्टमर केअरचा कॉल आला होता. मला एवढं चांगलं वाटलं की त्यांनी दोन्ही पण बाजू ऐकून घेतल्या. कारण की झालं काहीच नव्हतं, फक्त एवढा विषय. मला त्या मॅडमचा पण कॉल आला होता. ती मॅडम मला बोलले की आपण मेरे 50 रुपये ज्यादा लिया. ती मॅडम IT कंपनीतून बसली होती, ती पण शिकलेली आहे. पण असे भिकारचोट लोक असतात काही, तिच्याकडे पैसे नसतील खर्चायला वगैरे. तर आता म्हणजे असं म्हणजे वाईट नका वाटू तुम्ही असं कस्टमरला बोलतोय. पण असे कंप्लेंट नाही करायला पाहिजे. जे जेन्युइन झाले ना, मी खरा माणूस आहे. जे जेन्युइन झाले ते सांगितलं ना, काय हरकत नाही, मला ते मान्य आहे. पण हे असं खोटं सांगितलं ना, जैसे ज्याचे कर्म फळ दे रे ईश्वर, ही गोष्ट काही खोटी नाही आहे. तर चला, असो, त्या बाईला वाटलं असेल की चला आपण याची कस्टमरला कंप्लेंट करून थोडं याचं काहीतरी वाकडा वगैरे होईल. पण काही नाही, ओलाने मला कॉल केले, सगळ्या गोष्टी विचारल्या, मी सांगितल्या, म्हणजे काय हरकत नाही, परत असं काही झालंय तर लगेच कॉल करा. म्हणजे असं कंपनीने असं सपोर्ट पण केला पाहिजे. जसं आता कधी कधी रायडरची पण चुकी नसते आणि कस्टमर तर काही पण सांगत बसलं उद्या, त्यासाठी मला एक इथे कॅमेरा पण लावावा लागेल. तर चाललंय आता ते कॅमेरा खूप अर्जंट आहे लावणं. कारण की आता सकाळी जर कॅमेरा असता ना, तर ते इन्सिडेंट आपल्याकडं पूर्ण लाईव्ह म्हणजे राहिला असतं की काय झालंय काय नाही सकाळी. तर मला स्वतःला हसू येते की नाही का, त्या मॅडमने असं सांगितलंय. तर ते मॅडम जर व्हिडिओ बघत असतील तर हे मॅडम तुमचं बरोबर नाही. ती मॅडम कशाला व्हिडिओ बघणार आहे, तिला कशाला माहिती आहे आपण व्हिडिओ वगैरे बनवतो ते. पण एक उदाहरणार्थ, असं जर कोणी कस्टमर एखादा व्हिडिओ बघत असेल, जे खरं आहे, जर तुमच्यासोबत काही चुकीचं घडलं असेल तर ते तुम्ही जेन्युइन कस्टमरला म्हणजे कस्टमर केअरला कंप्लेंट करा. पण तुमच्यासोबत काही चुकीचं झालंच नाही, तुमच्या आधी ड्यू आहे तुमच्या अकाउंटला, ते तुम्ही पे करताय, तुम्ही एक्स्ट्रा पैसे पण पे करत नाही, तरी पण तुम्ही जर असं खोटं नाटक काही पण सांगायचं असाल की रायडरनं माझ्यासोबत जबरदस्ती केली, हे ते असं, हे चुकीचं आहे ना. हे एकदम चुकीचं आहे. मला लवकरच उतरायला लावले, थांबलं पण नाही. अरे असे पण लोक असतात. हे माझ्यासोबत फर्स्ट टाइम असं झाले. मला आजपर्यंत कुठे असले कस्टमर भेटले नाही. आणि आता पण मी 500 रुपये केले. आता मी 3:30ला काहीतरी चालू केलं ते, आता 5:40 झाले. आता पण मी 500 रुपयाचं काम केलेलं आहे. पण ते आता पण कस्टमर वगैरे काय चांगले होते. असे नेहमीच तसे कस्टमर भेटत नाही मित्रांनो. तर ह्या पण अडचणी येऊ शकतात. आता ते चांगलं झालंय की मला ओलावाल्यांनी कॉल केला आणि माझं पण मत घेतलंय, माझा पण फीडबॅक घेतलं की काय झालं, मला डिटेलमध्ये विचारले. मी चालू ट्रिपमध्ये बोललोय, त्यांना सगळे सविस्तर माहिती सांगितली. तर ते बोलले ठीक आहे, असं काही असलं परत तर लगेच आम्हाला कॉल करा. तर म्हटलं ठीक आहे. आणि मला सांगा मित्रांनो, जर असं काही झाले, कोणी काही कंप्लेंट केली
अशा 4-5 कंप्लेंटी झाल्या तर आपली आयडी पण बंद होऊ शकते ना. आणि जर कोणी ओला उबेरच्या भरोश्यावर गाडी घेत असेल आणि असं काही झाले, देवाच्या कृपेने असं होऊ नये कोणासोबत, आणि असं काही झालं तर मग गाडीचे हप्ते फेडणं मुश्किल आहे. त्यामुळं या धंद्यात यायचं असेल मित्रांनो तर खूप विचार करून या. हे एवढं इझी काम नाही. हे 3-4-5 हजार म्हणजे हातात मोत असल्यासारखं आहे. हे एवढं इझी नाही आहे. पण चला असो, आपल्याला नाद होता गाडीचा त्यामुळे आपण घेतली आणि मला काही वाटत नाही. मला खूप आनंद होतोय आणि मी खुशी खुशी काम करतोय. पण मला हे विषय याच्यामुळे सांगावं वाटलं की तुम्हाला सांगावं, ह्या पण अडचणी येतात, अशा पण अडचणी येतात. तर चला असो, आता काय त्या मॅडमने सांगितले, मला खूप हसू येते पण चला असो. पण कंप्लेंट करायची असली तर जेन्युइन जे झाले ते तरी करायचे. मला त्या मॅडमचा कॉल पण आला होता कि भैया आपने मेरे से 50 रुपये एक्स्ट्रा लिए, मुझे 97 दिखा रहा था. मी त्या मॅडमला तेच सांगितलं, मॅडम मेरे पास पूरा प्रूफ है, मेरे पास स्क्रीनशॉट है, मैंने आपका जो पैसा एक्स्ट्रा लिया था वो कंपनी को पे भी कर दिया नेगेटिव बैलेंस में से, और मेरे पास तुम्हारा पैसा नहीं है मैम, मुझे 102 मिला है, बाकी का कंपनी को चला गया. तरी पण ते मॅडम म्हणते नाही. तर मी मॅडमला म्हणलो मी कस्टमर केअर से बात करता हूँ, आप कॉल रख दीजिए, असं म्हणून मी ठेवून दिला. मला असं वाटलंय ते आता नाही का, म्हणजे असं पण होऊ शकते. आता ते थोडे शिकलेले लोक आहेत, आता काय माहिती नाही का, ते आता असते ना काहीतरी फ्रॉड की तुम्हाला पैसे एवढे पाठवा, नंतर काहीतरी असं तुम्हाला एवढे पाठवले, असं काहीतरी विषय आहे ना. तर तसं काही असेल म्हणलं, फ्रॉड काहीतरी करायचं असेल त्या मॅडमला. पण तसं पण काही विषय नव्हता. पण चला असो, काय हरकत नाही. आता आपण कोरेगाव पार्कला आहे. आता आपण हेच आपलं योग्य होतं, याच लोकेशनला येऊन मला व्हिडिओ बनवायचं सुचते. पण चला असो, असं काही नाही लोकेशनचं. तर आता आपण चाललोय घरी. आता 500 रुपये झाले आपले, 3 राईड मारल्या. आता सांगवीला गेलो होतो, सांगवीवरून इकडे तिकडे आपल्या 2-3 राईड मारल्या. पण ते मला कॉल झालाय त्यानंतर माझा मूडच राहिला नाही. तर मी एक राईड इथं आता कोरेगाव पार्कच्या जवळ होतो, इथून मला पडली असती कुठतरी. पण अजून 7 किलोमीटर रूम आहे. मी राईड वगैरे काही घेतली नाही. म्हणलं काही राईड वगैरे घ्यायची नाही, आपलं मोकळत जायचं. आपलं मित्रांनो, आपण त्याच भरोश्यावर म्हणजे ओला उबेरच्या भरोश्यावर गाडी घेतली. पण ते आपल्याला गाडी घ्यायची होती. ते झालं तर झालं ओला उबेरच्या भरोश्यावर, नाही तर मग ते आपण पैसे घरून भरणार, म्हणजे आपले घरून गेले समजायचे. ते आपल्याला मग घेणदेण नाही, कुठून पैसे येणार नाही येणार. पण ते आपल्याला गाडी घ्यायची होती, आपल्याला नाद होता, आपण घेतली. तर अशा पण अडचणी येतात मित्रांनो. ते जुने लोक म्हणतात तुला पण हळूहळू समोर कळेल, ते काय खोटं बोलत नाही. ह्या अडचणी येतात. आणि आणखी मला खूप काही ऐकलेलं आहे, ते अडचणी आणखी मला आलेले नाही. तर ते येतील असं समोर, जसं जसं मी काम करणार जास्त तसं येणार. पण आपल्याला भरोसा आहे देवावर, नाही का. आपण माणूसच वेगळा आहे, म्हणजे नाही का. आपण कधी असं म्हणजे कोणाचं वाईट करत नाही. आणि त्या मॅडमला 50 रुपये मी दिले बी असते, पण मला ते डाऊट आला की ते काहीतरी फ्रॉड वगैरे करणार म्हणून, नाही का. त्यामुळे मी ते मग कस्टमर केअरशीच बोलणं थोडं उचित समजले. तर कस्टमर केअरशी बोलून ते मॅटर सॉल्व्ह झाले. तर आपण जर कोणाचं चांगलं केलं तर देव आपला कधीच वाईट होत नाही, म्हणजे वाईट करत नाही. आणि जैसे ज्याचे कर्म वैसे फळ देई रे ईश्वर. तुम्ही चांगले काम करा, तुमचं एक दिवस चांगलंच होणार मित्रांनो. फक्त स्वप्न बघितल्यानं काय होत नाही. फक्त व्यवस्थित इमानदारीनं मेहनत करा आणि इमानदारीनं पैसे कमवा. हे असं इकडून तिकडून पैसे कमवून त्याचा कधीच फायदा होत नाही. तो एक दिवस माणूस आहे त्याच कंडिशनला येणार. तर चला असो, ते मॅडमनं केले, ते मॅडम बघल, मॅडमचा विषय आहे, ते आपल्याला काही घेणं देणं नाही. आता हे JCB वाला आलाय मधातच. बाहेरचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार होतो, पण मला हे पण दाखवणं गरजेचं होतं तुम्हाला हे विषय. त्यामुळे मी असंच आतमध्ये व्हिडिओ बसून बोलतोय आपलं. तर असं आहे मित्रांनो, तुम्ही ज्या कंडिशनला आहे, तुमच्याकडे काही दुसरं काही ऑप्शन असेल तर ते करा. हे ओला उबेरचं एक ऑप्शन नाही, याच्यामध्ये रिस्क एवढी आहे मित्रांनो की खूप हाय रिस्क आहे. खूप हाय म्हणजे खूप हाय रिस्क आहे. एवढी रिस्क तुम्ही घेऊ शकता तर मग घ्या गाडी, नाही तर नका घेऊ गाडी. असा विषय आहे. रिस्क म्हणजे कंटिन्यू तुम्हाला ट्रॅफिक मध्ये चालायचे, कंटिन्यू गाड्या असतात रोडने, कंटिन्यू इकडे तिकडे रोडनं चालायचं म्हणल्यावर इकडे तिकडे थोडं आपला धक्का धुका लागते. हे बघा अशा फास्ट गाड्या चालते, दम कोणालाच निघत नाही, 2 मिनिटं बी कोणी थांबत नाही. त्याच्यात मोठे लोक जे असतात ना आपल्या काळ्या पिवळ्या गाडीवाले, त्यांना तर असं वाटतंय की रोड त्यांचंच आहे, असा विषय आहे. तर चला असो, तर ही एक अडचण मित्रांनो आज आपल्याला माहीत पडली. तर अशा पण गोष्टीचं थोडं भान ठेवा. तर ह्या अशा अडचणी तुम्ही फेस करू शकता. तरच या बिझनेसमध्ये या, नाहीतर या बिझनेसमध्ये येऊ नका. तुमचं काहीतरी आपलं दुसरं काहीतरी करा तिकडं.
तर अडचणी सगळ्या गोष्टीमध्ये आहे, असं नाही अडचणी नाही म्हणून म्हणत नाही मी, पण हे चुकीचं झालंय थोडं असं मला वाटतंय. चला असो, आता पण आपली आयडी चालू आहे, आयडीला काही झालं नाही, स्ट्राईक वगैरे काही आलं नाही आपल्याला, ना कुठली नोटिफिकेशन आले ना काही नाही. मी ओलालाच आता 2 राईड मारल्या, मला काहीच कुठंच काही प्रॉब्लेम आला नाही. तर आय होप की मला वाटतं की काही प्रॉब्लेम नसेल, कारण की कसं असते ना, कंपनी जे असते ना, कंपनी ते आता माझा फीडबॅक घेतलाय, ठीक आहे, तर माझं तर सगळं कंपनीकडे सगळं आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड, हे सगळी डिटेल्स आहे. तर तसंच त्या कस्टमरचं पण असते ना, मोबाईल नंबर हे ते सगळ्या गोष्टी. तर त्यांचं एक स्पेसिफिक अकाउंट असते कंपनीवाल्याकडं, ते त्यांच्याकडे जो डाटाबेस असतोय त्या डाटाबेसमध्ये त्यांचं सगळं अकाउंट असतोय. असं पण असू शकतं की त्या मॅडमने आधी पण असं काहीतरी करून कोणाकडून पैसे वगैरे रिटर्न मागितले असणार. तर आता ते एंट्री वगैरे असते ना त्यांच्याकडे की असं असं झालंय. जर त्या कस्टमर कडून पण 2-4 वेळा जर असं झालंय तर तो कस्टमर पण ब्लॅकलिस्ट मध्ये जातोय, त्याचं पण कंपनी काय ऐकून घेणार नाही. तर असा विषय असतो, जर कोणी कस्टमर जर असं करत असेल ना, तर कंपनीवाल्याकडे तुमचा सगळा डेटा असतोय, आजच्या तारखेमध्ये तुम्ही काय केलंय, कोणासोबत काय झालंय, हे सगळी इन्फॉर्मेशन असते. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की नाही हे असं तसं, तर ते तसं काही नसते. कंपनीवाल्याकडे सगळं इन्फॉर्मेशन असते की तुम्ही जर काही चुकीचं करत असेल तर तुमच्यावर पण ऍक्शन होऊ शकते. मला कंपनीवाल्यांनी मला सगळी व्यवस्थित माहिती दिली की तुम्ही अशा कंडिशनला काय करू शकता, काय नाही, सगळी मला व्यवस्थित एकदम इन्फॉर्मेशन दिली, जेन्युइन इन्फॉर्मेशन दिली. तर चला असो, असे काही काही लोक असतात, पण चला असो मित्रांनो, हे गोष्टी होतात, तर ही गोष्ट लक्षात ठेवा. आता मी थोडं जागा कमी आहे, गाडी काढतो इथून, हे बघा तुम्हाला गाडी काढली मस्त इथून. आता चाललो इथून रूमवर. आता आलोयच मुंडा चौकामध्ये पोहोचणार लगेच 1-1.5 किलोमीटर मुंडा चौक, आणि तिथून 2 किलोमीटर रूम आपली, 2-2.5 किलोमीटर म्हणजे काय 15-20 मिनिटांमध्ये रूम मध्ये. जर ट्रॅफिक नसेल, तर ट्रॅफिक असेल तर मग काही भरोसा नाही कधी पोहोचणार ते. तर चला मित्रांनो, ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आपले सबस्क्रायबर सगळे होत झाले 1000. कोणी सबस्क्रायबर केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा. आणि बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. चला बाय.